श्री स्वामी समर्थ. तुमचे सुप्रिया मराठी ब्लॉग मध्ये स्वागत आहे. तुम्हाला घरात शांतता आणि सकारात्मक वातावरण राहावं यासाठी सांगितला जाणारा एक सोपा उपाय सांगणार आहे. तुम्ही म्हणाल घरात सतत काही ना काही कारणाने तणाव किंवा अशांतता जाणवते तर काय करावं? तर यासाठी आपल्या स्वामी समर्थाच्या सेवेत सांगितला जाणारा हा उपाय तुम्ही श्रद्धेने करू शकता. यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे. हा नारळ पूर्णपणे सोलून घ्यायचा आणि देवाजवळ ठेवायचा. नारळाची शेंडी देवाच्या दिशेने ठेवायची व त्यानंतर रोज सकाळी आणि संध्याकाळी त्या नारळावर एकामागून एक असे 7 कापूर जाळायचे. कापूर जळत असताना तुम्ही श्रद्धेने श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता. तसंच गायत्री मंत्राचाही जप करू शकता. तुम्ही मला विचाराल हा नारळ किती दिवस ठेवायचा? तर हा नारळ प्रत्येक पौर्णिमा किंवा अमावस्याला बदलून घ्यायचा असं या सेवेत सांगितलं जातं. व ते नारळ चांगला असेल तर तो घरातील सदस्यांनी प्रसाद म्हणून खाऊ शकता. पण नारळ खराब निघाला असेल तर तो खाऊ नये आणि श्रद्धेनुसार त्याचं विसर्जन करावं. आणखी एक गोष्ट सांगितली जाते, अमावस्याच्या दिवशी शक्यतो परान्न म्हणजे दुसऱ्याने घरी बनवलेला अन्न घेणं टाळावं. मंडळी, कोणताही उपाय करताना अंधश्रद्धेपेक्षा श्रद्धा, सकारात्मक विचार आणि घरातील प्रेम व संवाद यांना महत्त्व द्या. स्वामी समर्थाच्या चरणी प्रार्थना करूया की आपल्या प्रत्येकाच्या घरात सुख, शांती आणि समाधान नांदो. श्री स्वामी समर्थ. जर मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.